नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. पण महाराष्ट्राचा इतिहास हा जो घटक पाहत आहोत त्या घटकामधील पुढील उपघटक आहे, नाव आहे महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ. हा टॉपिक तुलनेनं खूप छोटा आहे. दोन तीनच मुद्दे आपल्याला पाहिजेत कारण प्रश्नही त्यावरच विचारले जातात. आपण सुरुवात करूया. बघा, पहिला मुद्दा आहे दख्खनचा उठाव. आता हा दख्खनचा उठावावर दरवर्षी जर सर्व परीक्षा जर आपण विचारात घेतल्या तर दरवर्षी एक किंवा दोन परीक्षेमध्ये हा 100% प्रश्न विचारला जातो. आणि तो प्रश्न कोणत्या अँगलला होतो ते आपण आता बघा. काय म्हटलंय? दख्खनचा उठाव. कालावधी विचारला जातो. कालावधी लक्षात ठेवायचा आहे. बघा, 1874 ते 1875 ह्या एका वर्षाच्या कालखंडामध्ये हे दख्खनचे उठाव झालेले होते. त्यानंतर क्षेत्र कोणत्या म्हणजे कोणत्या भागामध्ये ह्यांचा प्रभाव जास्त होता असं विचारलं होतं. त्यातले दोन जिल्ह्यात लक्षात ठेवायचे, तुमचं पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यामध्ये काय केलं होतं, ह्या उठावाचा खूप मोठा प्रसार झालेला होता. आता हा उठाव पाहिला आपण की सुरू तरी झाला, पण ह्याचं कारण काय होतं? तर पहिलं कारण काय होतं बघा, कृषी मालाच्या किमती पडत होत्या, म्हणजे कृषी मालाची किंमत कमी होत होती आणि त्यातून काय होतं, शेतकऱ्यांच्या डोक्यावर उभा राहिलेला कर्जाचा डोंगर, म्हणजे शेती करण्यासाठी जे काही कर्ज किंवा अदर गोष्टी कराव्या लागत होत्या त्या तुलनेमध्ये कृषी मालाला जास्त किंमत भेटत नव्हती. परिणामी काय होत होतं, शेतकऱ्यांच्या डोक्यावर खूप मोठं कर्ज उभा राहत होतं आणि त्यातून काय झालं होतं, एक असंतोष निर्माण झाला होता आणि त्यातून तुमचं काय झालं, हा दख्खनचा उठाव निर्माण झालेला आहे. आता आपण 1857च्या उठावात सुद्धा पाहिलं होतं की एखादी गोष्ट खूप दिवसांपासून घडत आहे आणि त्याला एक तत्कालीन कारण लागतं. तसंच एक तत्कालीन कारण सुद्धा तुमच्या दख्खनच्या उठावाच्या बाबतीत झालं होतं. काय होतं बघा, तत्कालीन कारण काय आहे? शिरूर तालुक्यातील सावकार कल्लूराम यानं बाबासाहेब देशमुख या शेतकऱ्याचं घर पाडलेलं आहे. आता ही जी गोष्ट आहे तोपर्यंत अत्याचार होतच होता. यामध्ये काय झाले, बाबासाहेब देशमुख नावाच्या शेतकऱ्याचं घर पाडून टाकले. काय सावकाराचं नाव आहे? कल्लूराम. आणि ते फक्त पाडलं होतं 150 रुपयांसाठी. म्हणजे त्या काळामध्ये जरी 150 रुपयांची किंमत जास्त असली तरी एखादं घर पाडणे एवढी तरी किंमत नव्हती. आणि ह्या ज्या घटनेनं आहे काय, तो भडका उडाला आणि तो भडक्याचं रूपांतर झालंय तुमच्या दख्खनच्या उठावामध्ये. त्यामुळे नाव लक्षात ठेवायचे. प्रश्न आलेला आहे की दख्खनच्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? तर कारण काय होतं, तर बाबासाहेब देशमुख हे नाव लक्षात ठेवायचे. ह्या नावावर प्रश्न येऊन गेलेला आहे. बाबासाहेब देशमुख यांचं घर पाडण्यात आलं होतं. सावकार होता कल्लूराम, त्याने 150 रुपयासाठी घर पाडलेलं होतं. आता हे आपण पाहिलं की तत्कालीन कारण. आता उठावाला तर सुरुवात झाली. शेतकरी काय करत असत बघा. पहिली आहे, शेतकऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या कृती काय होत्या, तर ते काय करायचे, सावकारांच्या घरावर हल्ले करायचे. म्हणजे बरोबर, इथं जसं झालं होतं की सावकारांनी शेतकऱ्याचं घर पाडलं होतं. मग या सगळ्या शेतकऱ्यांनी काय केलंय, आता सावकारांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. आणि आपण आधी जी गोष्ट पाहिली होती की काय, जमीनचं रेकॉर्ड आहे ना, जमीन गहाण आहे, हे काय एखादा कागदावर आहे, तो कागदच जाळून टाकला, संपला विषय. त्यामुळे काय करायचं, कर्जरोखी आणि दस्तऐवज इतर त्यांना काय करायचं, जाळून टाकायचं, जेणेकरून एखादी माझी जमीन कोणाकडे गहाण आहे हे याचा काही पुरावा राहणार नाही. आता हे सगळं होत असताना आता बघा, हे सावकार आणि शेतकऱ्यांदरम्यानचा प्रश्न होता. पण अशामध्ये ब्रिटिशांनी काय केले, सावकारांच्या बाजूने उभा राहिलेत आणि उठाव नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि सैन्याला पाचारण करून 1000 पेक्षा जास्त सैनिक शेतकऱ्यांना अटक केलेली आहे. अटक किती करण्यात गेले, 1000 शेतकरी अटक झालेत. कुणी केले, ते ब्रिटिश सरकारनं. पण काय झाले, ह्या उठावास जनतेचा एवढा पाठिंबा होता, म्हणजे बघा 1000 लोक अटक झालेले, पण ब्रिटिशांना एक सुद्धा व्यक्ती भेटला नाही की ज्यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध काय केलेला आहे, पुरावा दिलेला नाही. त्यांना म्हणजे एकही साक्षीदार भेटलेला नाही. ब्रिटिशांनी जरी सावकारांची मदत करण्यासाठी जरी अटक केली असली तरी त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला त्यातून काही फायदा होणार नाही, कारण एक सुद्धा साक्षीदार भेटत नाही. मग त्याचे परिणाम काय झालेत बघा. उठावाचा परिणाम असा झाला की उठावांचा कारणाचा शोध घेण्यासाठी ब्रिटिश सरकारने काय केलं, डेक्कन दंगल आयोगाची स्थापना केलेली आहे. ह्याला आपण असं मराठीमध्ये दंगल आयोग म्हणतो, त्याला इंग्लिशमध्ये डेक्कन रायट कमिशन, डेक्कन रायट कमिशन म्हणून स्थापना करण्यात आलेली होती. आता आपण याला डेक्कन दक्षिण म्हणत असलो किंवा महाराष्ट्र म्हणत असलो, त्यावेळेस महाराष्ट्राला डेक्कन म्हणून ओळखलं जायचं. म्हणून तो जो कमिशन होता त्याचं नाव लक्षात ठेवा, डेक्कन रायट कमिशनची स्थापना करण्यात आलेली होती. त्यानंतर दुसरा काय झालंय, सावकारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी ह्या कमिशननं एक कायदा करण्याची शिफारस केली आणि तो कायदा होता डेक्कन कृषी मदत कायदा. बघा, काय कायद्याचं नाव, डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ
ऍक्ट, हा ऍक्ट आहे. ऍक्टचं वर्ष लक्षात ठेवा 1879. हे ऍक्ट करण्यात आला होता आणि ह्या ऍक्टची शिफारस तुमच्या डेक्कन दंगल किंवा रायट कमिशनने केलेली होती. आता हा जो ऍक्ट आहे, हा कायदा, ह्या कायद्यामध्ये सर्वात महत्वाची शिफारस काय होती किंवा तरतूद होती, सदर कायद्यान्वये कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्याला तुरुंगात टाकता येणार नाही. बघा, तुरुंगात टाकता येणार नाही का? कारण इंग्रजांनी हा भडका कशामुळे उडवला हे पाहिलेलं आहे. काय झालं होतं, बाबासाहेब देशमुखचं 150 रुपयासाठी कलोरामनं घर तोडलं होतं. त्यामुळे जर उद्या एखाद्या शेतकऱ्याने कर्ज फेडलेलं नाही म्हणून जर त्याला अटक केलं आणि हाच उठाव जर इंग्रजांच्या विरोधात जर उभा राहिला तर त्याला नियंत्रित करणं अवघड जाईल हे इंग्रजांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी कायद्यामध्ये एक स्पेशल तरतूद केली, कर्जफेड नाही झाली हरकत नाही, पण त्याला तुरुंगात टाकलं जाणार नाही. ओके, आता पहिला मुद्दा झाला आपला. आता दुसरा मुद्दा आहे, ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांचा उठावाचा विचार करतो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, एक नाव येतं सेनापती बापट. आता सेनापती बापट यांना सेनापती हे नावच त्या उठावामुळे भेटले. आपण पाहूया काय माहिती आहे. त्यांचा जन्म बघा 1880चा आहे. पारनेर आहे पारनेरमध्ये, पारनेर तालुका सुद्धा आहे, पारनेर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. आता सेनापती बापट यांच्याविषयी प्रश्न येतो की त्यांची पुस्तकं कोणती. ह्या 2 पुस्तकांवर प्रश्न आलेला आहे. पहिल्या पुस्तकाचं नाव आहे दिव्य जीवन. आता हे पुस्तक काय होतं, अरविंद घोष यांचं द डिवाइन लाईफ नावाचं इंग्रजीमधलं पुस्तक होतं. त्या पुस्तकाचा हा काय होता, मराठी अनुवाद होता. अरविंद घोष यांच्याविषयी ज्यावेळेस आपण भारताच्या इतिहासामध्ये पाहतो त्यावेळेस सुरुवातीला जहालमतवादी असणारे आणि कालांतराने मावळवादी झालेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि आयुष्याच्या शेवटी जाताना त्यांनी सरळ म्हणजे मावळवादाकडून बाजूला जाऊन त्यांनी सरळ पॉंडिचेरीमध्ये ध्यानधारणा सुरू करायला सुरुवात केलेली आहे. आणि मग तिथं त्यांनी हे पुस्तक लिहिले. पुस्तकाचं नाव आहे द डिवाइन लाईफ. आणि अरविंद घोष यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना 1, 2 किंवा 3 वेळा नोबेल पुरस्कारासाठी काय भेटलं होतं, नामांकन भेटलं होतं, पण त्यांना एकदाही काय झालेलं नाही, पुरस्कार भेटलेला नाहीये. पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचं द डिवाइन लाईफ. आणि त्याचं मग मराठी त्यांनी रूपांतर, भाषांतर काय केलेलं सेनापती बापट यांनी, दिव्य जीवन. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे चैतन्य गाथा. यावर प्रश्न आलेला नाही, हा दिव्य जीवनवर आलाय. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. हे मराठी जरी असलं तरी त्यांनी इंग्रजीमधून सुद्धा एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे होली सॉन्ग. हा काय होता, इंग्रजी काव्यसंग्रह होता. इंग्रजीमधल्या कवितांचं काय होतं, कवितांच्या सगळ्या कविता होत्या इंग्रजीमधून. काय होतं त्यांचा विषय बघा, भगवद्गीता आणि 13 जे उपनिषद आहेत ह्यांचं सार काढून त्यांना कवितांच्या स्वरूपामध्ये मांडणी केलेली आहे. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या सत्याग्रहाचे हाक आहे, हे सुद्धा त्यांचं पुस्तक आहे. ओके, सेनापती बापट यांचं वैशिष्ट्य काय होतं बघा, सेनापती बापट हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष होते. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी आहे, 1939 ची स्थापना, हे लक्षात ठेवायचे. नेताजी सुभाषचंद्र बोस ज्यावेळेस काँग्रेसमधून बाहेर पडले होते त्यांनी काय केलं होतं, हा पक्ष स्थापन केला होता फॉरवर्ड ब्लॉक. आणि त्याचे जे महाराष्ट्र अध्यक्ष होते, म्हणजे आता आपण जे आपले सध्याचे पक्ष आहेत काँग्रेस, भाजपा, जे राष्ट्रीय पक्ष असतात त्यांचा जो प्रदेशाध्यक्ष असतो तसे ते प्रदेशाध्यक्ष होते असं आपण त्यांना म्हणू शकतो. ओके, त्यानंतर बघा मुळशी सत्याग्रहाचे यशस्वी नेतृत्व केल्यानंतर म्हणून त्यांना काय म्हणण्यात आलेलं आहे, सेनापती अशी पदवी देण्यात आली आहे. आता बघा, सेनापती पदवी दिली, पण कशाने दिली, तर ती दिली तुमच्या मुळशी सत्याग्रहानं. प्रश्न विचारला जातो कालावधीचा. कालावधी आहे बघा तुमचा 1921 ते 24 असं 3 वर्ष हा मुळशी सत्याग्रह चालू होता. सेनापती बापट यांनी जरी याचं नेतृत्व केलं असलं तरी त्यांना सहकार्य कुणी केलं यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. सहकार्य करणारे एकूण 4 व्यक्ती होते. ते 4 व्यक्तींपैकी एक नाव आपल्याला जास्त महत्वाचं आहे, शंकरराव देव. यांचं काय वैशिष्ट्य आहे, ते मुळशी सत्याग्रहाचे प्रथम सत्याग्रही होते. ओके, हे लक्षात का ठेवायचे, कारण या व्यक्तीने काय केलं होतं, शंकरराव देव यांनी पहिल्यांदा सत्याग्रहाला सुरुवात केली होती. याशिवाय तात्यासाहेब केळकर, अण्णासाहेब भोपटकर आणि विनायकराव भुसकुटे हे 3 व्यक्ती होते, त्यांनी काय केले, सहकार्य केलेलं आहे. आता बघा, मी तुम्हाला काय म्हणतो, हे नाव का लक्षात ठेवायचं बघा, वैयक्तिक सत्याग्रह नावाचा जो प्रकार आहे गांधीजींनी सुरू केलेला वैयक्तिक, ओके, तो वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. त्यातले पहिले होते तुमचे विनोबा भावे आणि दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. बघा, प्रश्न
दुसरे सत्याग्रही कोण होते हा प्रश्न कधीच आलेला नाही, किंवा आला तर एकदम तुरळक आलेला आहे. पण प्रश्न हमखास येतो की वैयक्तिक सत्याग्रह करणारे पहिले व्यक्ती कोण होते, तर त्याचं उत्तर होतं तुमचं विनोबा भावे. तसंच आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे की मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही तो कोण होते, शंकरराव देव. त्यामुळे हे नाव आपल्याला लक्षातच राहिले पाहिजे. हे 3 लक्षात राहिले तर वेल अँड गुड. ओके. आता काय पुढचा मुद्दा, घोषणा काय होती, जान किंवा जमीन. जान म्हणजे तर आम्ही एकतर जीव देऊ किंवा जमीन देऊ, दोन्हीपैकी एकच तुम्हाला भेटेल, दोन्ही भेटणार नाही. ओके. पुढचा आहे मुळशी कायदा. हा मुळशी सत्याग्रह सुरू का झाला होता बघा. पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरात मुळा मुठा नदीच्या संगमावर कोणाचं, टाटा कंपनीला एक वीज निर्मितीसाठी धरण बांधायचं होतं. आणि या धरणामुळे किती 54 गावातील सुमारे 10,000 शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याचा धोका उद्भवला होता. आता प्रश्न असा आलेला आहे की मुळशी सत्याग्रहामुळे मुळशी हे धरण कुठं, म्हणजे कुठं स्थापन करायचं, त्यांना उभारायचं होतं, तर हे मुळा मुठा नदीच्या संगमावर कोणाला करायचं होतं, टाटा कंपनीला. आणि किती गावातील शेतकरी, 54 गावातील शेतकरी किती होते, जवळपास 10,000 शेतकरी यांचा संसार उद्ध्वस्त होण्याचा धोका उद्भवलेला होता. आता काय झालं होतं बघा, ओव्हरऑल आपण टाटा कंपनीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो की ते एक्सप्लॉइट करत नाहीत. पण इथं काय झालं होतं बघा, सदर धरणाखाली येणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात मिळणारे नुकसान भरपाई शेतकऱ्यांवर असणारे कर्ज फेडण्या इतकी सुद्धा पुरेशी नव्हती. म्हणजे जे पैसे भेटणार होते, की समजा माझी जमीन जाणार आहे त्या धरणात, तर मला जे पैसे भेटणार त्या बदल्यात ते पैसे देऊन मी माझ्यावरचा कर्ज सुद्धा फेडू शकत नव्हतो. म्हणून त्यामुळे काय झालेलं आहे, शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. आणि मग इथं काय झालंय, मग सेनापती बापट यांनी काय केले, या धरणाविरुद्ध एक आंदोलन उभा केले. आणि या आंदोलनाचा शेवट कसा झालाय, पांडुरंग महादेव बापट यांचं बघा मूळ नाव काय होतं, पांडुरंग महादेव बापट यांनी शेवटी शेतकऱ्यांना जमिनीचा जास्तीचा आणि न्याय्य मोबदला मिळवून दिला. म्हणजे टाटा कंपनी सुरुवातीला जे पैसे द्यायला तयार होती त्या पैशापेक्षा जास्त पैसे द्यायला लावले तुमच्या कुणी, सेनापती बापट यांनी. आता प्रश्न असा येतो की सेनापती बापट यांचं मूळ नाव काय आहे, तर मूळ नाव लक्षात ठेवा, पांडुरंग महादेव बापट. ओके. बघा एकदम छोटा टॉपिक होता, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी, दख्खनचे उठाव, तुमचं सेनापती बापट आणि मुळशी सत्याग्रह, या 3 मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो. आपण थांबूया इथे, भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.